बघा मित्रांनो, आपल्यासमोर एक प्रश्न आहे जो की पोलीस भरतीमध्ये नेहमी विचारला जातो, की एका मुद्रकाला पुस्तकांची छपाई करताना पृष्ठ क्रमांकावर जेवढे अंक असतील तेवढे खिळे छपाईसाठी लागतात. तर पुस्तकाला एकूण 214 पाने असतील तर मुद्रकास किती खिळे लागतील? तर बघा मित्रांनो, हा पोलीस भरतीमध्ये नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. याला सोडवायचं कसं पाहूया बघा. पहिल्यांदा काय करू, किती त्या पुस्तकाला किती 214 पानं आहेत आणि 214 पानं जर असेल तर आपल्याला किती खिळे लागतील असा हा प्रश्न विचारला आहे. मग याला सोडवायचं कसं बघा. पहिल्यांदा घेऊ हे 100 पेज. एका 100 पेजला किती खिळे लागतात तर 100 पेजला लागत असतात 192. आता 214 पैकी 100 पेजचे खिळे काढले आपण 192 आले. मग राहिलेले पेज किती आहेत म्हणजे 214तून 100 गेले किती राहिले 114. आता 114 म्हणजे काय, आता 100च्या वरचे जेवढे अंक असतील तेवढे सर्व अंक 3 अंकी असतात आणि 3 अंकी असल्यामुळे प्रत्येक पेजला 3-3 खिळे लागतील. म्हणून 114 गुणिले 3 जर केलं 3 चोक 12 शिल्लक 2 हाताला 1 3 1 3 आणि 1 4 आणि 3 1 3 हे 342 आणि पहिले किती होते 100चे 192. याची करायची बेरीज 342 प्लस 192. आता 2 आणि 2 4, 9 आणि 4 किती होतात तर 9 आणि 4 होतात 13 शिल्लक 3 हाताला 1 3 आणि 1 4 आणि 1 5 म्हणजे 534 एवढे खिळे आपल्याला लागणार आहेत त्या पुस्तकाला. तर बघा याचं उत्तर किती असेल तर याचं जे उत्तर आहे ते आहे 534. हे बघा 534 आलं उत्तर. अशा पद्धतीने आपण हे गणित सोडवायचं आहे. तर मित्रांनो, अजून अशा पोलीस भरतीमध्ये नेहमी विचारली जाणारे गणितं आपण घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा.